जातीपातीच्या भिंतींच्या पलीकडे माणुसकीची भक्कम भिंत. पालघरच्या पूर संकटात तरुणाईने एकतेचा आदर्श घालून दिलाय. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यावर मोठं संकट ओढावलं असून अनेक भाग जलमय झालेत. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मात्र या कठीण काळात झांजरोळी धरण परिसरातील पाटीलपाडा येथे सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळते. पूरस्थितीमुळे सुमारे 250 कुटुंबांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले. अशावेळी एकता ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत सलग 2 दिवस स्वतः स्वयंपाक करून पूरग्रस्त नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. एवढंच नव्हे तर मदत कार्यात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांनी जेवण उपलब्ध करून दिले. संकटाच्या काळात धर्म, जात, पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवत माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या या तरुणांनी समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय. या मदत कार्यादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनी या युवकांचे अभिनंदन करत संकटाच्या काळात समाजासाठी उभे राहणारी ही तरुणाई पालघरचा खरा अभिमान असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या सामाजिक विचारांचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनसेवेचा परंपरेचा वारसा पुढे नेत असल्याचंही नमूद केलं. सध्या पूरस्थितीमुळे पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मदत कार्य सुरू असून विविध भागात शिवसेनेचे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं. संकटाच्या काळात माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पूरग्रस्तांना दिलासा देणारी ही सामाजिक एकजूट आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतीये.